हॅलो, नमस्कार. ही खुसफुसची शॉर्ट क्लिप आहे. तुम्हाला जर ही क्लिप आवडली आणि तुम्हाला पूर्ण एपिसोड बघायचा असेल, तर तुम्ही अमुक-तमुकच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन चेक करू शकता. आता आपण डिव्होर्सबद्दल बोलतोय, तर जसे सगळ्यात जास्त अफेक्टेड डिव्होर्स घेणारे आणि देणारा, हे जी 2 लोकं सगळ्यात जास्त अफेक्टेड असतात, तशी आणखीन एक तिसरी व्यक्ती फार जास्त अफेक्टेड असते, ते म्हणजे जर त्यांना मूल असेल तर ते मूल. याच्याबद्दल फार कुणी बोलत नाही आणि ते पण एक खूप अनएड्रेस्ड आहे. ज्या ट्रॉमामधून, ज्या सिच्युएशन्समधून डिव्होर्स होणाऱ्यांची मुलं-मुली जे कोणी असतात ते जातात. तर एकतर कोर्ट म्हणजे काय प्रोव्हिजन्स असतात, एकतर कोणाकडे कस्टडी जाते, एकतर ती प्रोसेस मला समजून घ्यायला आवडेल. आणि मग मुलाला समजत असतं त्यावेळेस कॅन दॅट चाइल्ड मेक चॉईस की मला आईसोबत जायचंय, वडिलांसोबत जायचंय हे. आणि त्याच्यानंतर सर या सगळ्या प्रोसेसमधला ट्रॉमा दॅट चाइल्ड गोज थ्रू त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकलात तर. बरं, हा खूप महत्त्वाचा आणि मुद्द्याचा प्रश्न विचारलास तू. कारण मला वैयक्तिकरित्या वाटतं हे, की कायद्यामध्ये जेव्हा नवरा-बायको घटस्फोट घ्यायला निघतात, तेव्हा सगळ्यात जास्त अफेक्ट होतात ते मुलं. बरोबर. हां, आता ते मुलं कुठल्याही वयोगटातली असू दे. शक्यतो मोठी असली 18-19 वर्षाच्या वरची, तर आपण असं म्हणता येईल, की ठीक आहे, ते ॲटलीस्ट स्वतःला स्टेबल करायची त्यांच्याकडे थोडी तरी मॅच्युरिटी आलेली असते. बट यू नेव्हर नो. हं. पण लहान मुलं असतील 3 वर्षाचे, 4 वर्षाचे, तर इतका त्रास होतो. त्या मुलांच्या बाबतीत कुणीच विचार करत नाही. हं. आता ह्याच्या बाबतीत मी तुला 2-4 उदाहरणं देऊ शकते, हो, की जे हो. खूप म्हणजे मला स्वतःला खूप डिस्टर्बिंग होते. एकतर कसं असतं, लहान मुलं असेल तर बऱ्याच वेळेला आईकडे कस्टडी असते. हां, हं. तर मग आईकडे कस्टडी असली तर आई काय करते, कॉन्स्टंट त्या मुलाला एलिनेट करत राहते, की हं. तुझा बाप ना असाच आहे, नालायक माणूस आहे बघ. आणि तो त्याचं तुझ्यावर मुळीच प्रेम नाही असतं, तर तो आला असताना भेटायला, आला का तो एकदा तरी. आणि दुसरीकडे त्याला सांगून ठेवायचं, माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही, माझ्या मुलाला भेटायला यायचं नाही. हो, दिस इज द फॅक्ट. आणि मग काय होतं, जेव्हा मग वडील, म्हणजे असं किती वेळा घडलेल्या केसेसमध्ये, की 2 वर्ष 3 वर्ष झाले मुलाचं तोंड पाहिलं नाही वडिलांनी. अरे का, तो बायोलॉजिकल फादर आहे, त्याला अधिकार आहे त्याच्या मुलाला, आणि त्याच्या अधिकारापेक्षा जास्त त्या बाळाचा अधिकार आहे त्याला आई आणि वडील दोघांचे प्रेम मिळण्याचं. हं. माझ्याकडे एक केस अशी आहे, असे असंख्य आहेत तसं म्हणा. एक आहे ज्याच्यामध्ये काय झालंय, की म्हणजे नवरा बायकोचं पटलेलं नाही बिलकुल. हं. ते सेपरेट झाले, जवळजवळ 4 वर्ष झाले वेगळे राहत आहेत. आणि मुलगी सेपरेशनच्या वेळेला, म्हणजे त्यांना 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे तो त्या वडिलांच्या इथे म्हणजे हॉस्टेलला राहतो. आणि एक मुलगी जी आहे छोटी, ती वडील आणि आई सेपरेट होताना ती मुलगी काहीतरी 1.5-2 वर्षाची असावी. आता ती मुलगी 2 अधिक 3 वर्ष, 5-1 वर्षाची झाली, 5-6 हं. वर्षाची. 4 वर्ष झाली वडिलांनी मुलीचं तोंड पाहिलेलं नाही, तिला भेटलेली नाही आहे. ते बिचारे रडतात, की मला माझ्या मुलीला भेटायचं आहे. घटस्फोटची केस दाखल केली बायकोनी. तर आम्ही अर्ज टाकला, की साहेब आम्हाला व्हिजिटिंग राईट्स हवेत. हं. एक ठराविक ह्याच्यावरती जर का ते सेटल होणार असेल, तर आम्ही म्युच्युअलला कन्व्हर्ट करू. पण मुलीचं तोंड तर बघू द्या. पण इतका झांबाजपणा केला आहे, म्हणजे मी वाईट वाटतं मला बोलताना, की 2 वर्ष झाले मॅटर चालू आहे. 2 वर्षामध्ये अजून एकदाही, म्हणजे कोर्टाची ऑर्डर होऊन सुद्धा त्या बाईने मुलीला आणलेलं नाही वडिलांना भेटवायला. आणि करतात काय, तारखेला म्हणायचं नाही आजारी आहे. अरे बाई, बरोबर त्या तारखेला कशी काय मुलगी आजारी पडते? मग मला काय म्हणायचं, समजा फादर अब्युझिव्ह असेल ना, की खूप मारहाण वगैरे करणारा असेल, तर 100% तुम्ही बरोबर आहात. तुम्हाला मुलीला किंवा मुलाला वडिलांना भेटवायचं नाही, ॲग्रीड. हं. पण तसं नसेल, तर त्या मुलाची काय चूक आहे? हां, लेट हिम ऑर हर मीट हिज ऑर हर फादर ना. बरोबर हां, आहे. तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे, की त्या मुलाला किंवा मुलीला आपल्या वडिलांच्या प्रेमापासून वंचित ठेवणं? वाईस वर्सा. हो. मुलाकडे वडिलांकडे मूल असेल, तर तो त्याला शिकवत राहतो, तुझी आई एक नंबरची नालायक आहे, अशी आहे, तशी आहे, तिच्या तोंड बघू नकोस वगैरे. हं? मग त्या मुलाच्या मनावर काय परिणाम केला आहे तुम्ही? पण तुम्ही हे सगळं करत असताना तुम्ही हा विचार केला आहे का, की उद्या तो मुलगा मोठा तरुण झाल्यानंतर व्हॉट काइंड ऑफ सिटिझन इज ही गोइंग टू बी? हं. वेदर ही इज गोइंग टू बी सक्सेसफुली मॅरिड? त्याचं लग्नावरती याचा परिणाम होणार नाही का? होणार 100%. सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी राहिलेलं असतं, हं. की आपल्या आई-वडिलांचं लग्न इतकं घाणेरडं होतं आणि हे सतत भांडले, आणि आपल्या आईने आपल्या वडिलांना असं ठरवलं किंवा वडिलांनी आपल्या आईला असं ठरवलं. म्हणजे जगातल्या सगळ्या स्त्रिया तशाच असतात किंवा जगातले सगळे पुरुष तसे असतात. हं. त्याच माइंडसेटनी ते वाढतील आणि त्यांचं लग्न पण अब्युझिव्ह मॅरेज होईल ओघांनी. हं. हं. मग
तुम्हाला असं कळकळीची विनंती अशा पालकांना, की तुमची भांडणं ती तुमच्यापुरतीच ठेवा. डोंट टेक इट टिल युअर चिल्ड्रन. इट इज व्हेरी मच डेंजरस. त्या मुलांचं भविष्याशी तुम्ही खेळताय. सो अशा असंख्य गोष्टी आहेत. मुलांचं अतोनात नुकसान होतं. मी असं आव्हान करीन अमुक तमुकच्या माध्यमातनं, की तुम्हाला मुलाला किंवा मुलीला आपल्या अपत्यांना कृपया आई आणि वडील दोघांनीही एकमेकांच्या विरुद्ध त्यांची मनं कलुषित करू नका. हां, त्यातलं दोघांपैकी कोणी मारहाण करणार आणि अब्युझिव्ह असेल तर देन ऑल टुगेदर इट्स अ डिफरंट स्टोरी. बट अदरवाईज जे 90% वेळेला घडतं ते करू नका. आणि आणि त्याहून महत्त्वाचं, मी प्री मॅरेज काउन्सिलिंग जेव्हा घेते तेव्हा माझं स्पष्ट मत आहे, की तुम्ही लग्न केलं ना तर कमीत कमी 3 वर्षांना अपत्याला जन्मच देऊ नका. म्हणजे कदाचित माझं बोलणं काही लोकांना नाही पटणार. खरंच सांगते डॉक्टर साहेब. कारण काय होतं, तुम्ही अशी पण एक कन्सेप्ट असते, की सुरुवातीला चांगलं नेट जाऊ दे, एखादं मूल होऊ दे, सगळं होईल सुरळीत. ही खूप चुकीची कन्सेप्ट आहे. हां, तुम्ही ठरवा, की आपसात तुम्ही दोघं किती कम्फर्टेबल आहात. तुम्ही दोघं एकमेकांना समजून घेतले का? अर्थात समजून घेणं कधी कधी आयुष्य पुरत नाही, पण तरी त्यातल्या त्यात तुम्हाला सवयी माहिती झाली आहे का? तुम्ही ठाम आहात का, की हो आता आपण आयुष्यभर एकमेकांसोबत राहू शकतोय. देन यू टेक द डिसिजन ऑफ एक्सटेंडिंग अ फॅमिली, नॉट टिल देन. आणि तसं केलं तर माझं ठाम विरोध आहे, की मुलांचे हाल होता कामा नये. तुमचं तिथे काही असू दे, मुलाला जन्मता अधिकार आहे, की मला माझ्या आई आणि वडील दोघांचाही समान प्रेम आणि आपुलकी मिळायलाच पाहिजे. दॅट इज व्हॉट आय फील. नाही, बेसिकली एक जे मॅडम म्हणल्या ना, की लग्न इज नॉट द सोल्युशन टू एव्हरीथिंग. म्हणजे बऱ्याच वेळेला जर का एखादा मुलगा गुंडगिरी करत असेल तर त्याच्या घरच्या म्हणतात लग्न करून टाका, मग तो लाईनीवर येईल. एक्झॅक्टली. एखादी मुलगी जर का अभ्यासात चांगली नसेल किंवा इतर काही तिच्या गोष्टी चालल्या असतील तर लग्न करून टाक, मग नवरा बघेल काय करायचं ते. तर लग्न हे सोल्युशन नाही आहे. बरोबर. त्याचप्रमाणे मूल होऊन देणं हे पण सोल्युशन नाही आहे. सो ऑब्व्हियसली मॅडमचा थोडासा 3 वर्ष लग्नानंतर मूल होऊन देऊ नका ह्या वाक्याला मी थोडा विरोध करीन. कारण तो कदाचित सगळ्यांना पटणार नाही ते. पण मूल होऊन देणं हे तुमचं लग्न टिकवण्यासाठी करू नका. मूल तुम्हाला पाहिजे म्हणून तयार करा, लग्न टिकवण्यासाठी करू नका. सो मुलांचे वाईट किस्से, मुलांबद्दल झालेले खूप हाल आपण मॅडमच्या तोंडून ऐकले. एक पॉझिटिव्ह गोष्ट फक्त मला सांगावीशी वाटते. पुण्याच्याच फॅमिली कोर्टमधलाच पॉझिटिव्हिटी सांगतो, की पूर्वी काय व्हायचं, जसं तुम्ही म्हणलात ना, की मुलांना त्यांचं मत विचारलं जातं का, तर कोर्टामध्ये जज साहेबांच्या चेंबरच्या मध्ये किंवा समोर कोर्टात येऊन मुलांना प्रश्न पूर्वी विचारले जायचे. तर पुण्याच्या कोर्टमध्ये खूप छान पहल झालेली आहे, की जिथं मुलांसाठी एक रूम केली आहे. त्या रूममध्ये त्यांच्यासाठी खेळणी आहेत. तिथं ती मुलं बोलवली जातात. आणि मला जर करेक्टली आठवत असेल तर मला ते रिटायर्ड आहेत आता सर, पण जस्टिस शहापूरकर साहेबांनी हे चालू केलेलं होतं. आय नो हिम व्हेरी वेल. तर ते जेव्हा मुलांना प्रश्न विचारायचा ना, तर त्यावेळेला ते त्या मुलाबरोबर त्या रूममध्ये जायचे. तिथे सगळी मुलं खेळत असायची आणि त्यांच्यामध्ये लिटरली जस्टिस जज तिथं त्यांच्याबरोबर खेळत त्याच्याशी बोलायचे. इट अ व्हेरी ब्युटिफुल इनिशिएटिव्ह, व्हेरी ब्युटिफुल इनिशिएटिव्ह. आय लव्ह दॅट पर्सन बिकॉज ऑफ दॅट. मग कधीच त्यांनी त्या मुलांना त्यांच्या चेंबरमध्ये किंवा ओपन कोर्टमध्ये बोलवून प्रश्न केले नाहीत, विच इज अ व्हेरी ग्रेट इनिशिएटिव्ह. तर ह्या पद्धतीने त्या मुलांचं आपल्याला इमोशनल स्टॅबिलिटी मिळवता येते आणि ही गोष्ट करायला पाहिजे. पण होतं काय, आई वडील मुलांचा शस्त्र म्हणून वापर करतात. मला माझ्या नवऱ्याचा राग आहे, मग मी माझ्या मुलाला नवऱ्याच्या विरुद्ध शस्त्र म्हणून वापरणार. तेच बोलले मी. सेम थिंग, जसं मॅडम म्हणलं की ती गोष्ट करतायत. पण माझं एक म्हणणं आहे की तुमचे जे इश्यूज आहेत ते तुम्ही क्रिएट केले, त्या मुलांनी नाही केलेले. बरोबर आहे. सो तुमचे इश्यूज तुम्ही सॉर्ट आउट करा, त्या मुलाला त्याचे इश्यूज सॉर्ट आउट करून देत. त्याच्या मनामध्ये तुम्ही त्याच्या भावी आयुष्यासाठी किंतु आणू नका. जसं मगाशी मॅडम म्हणलं की त्याचं लग्न झाल्यावर त्याला काय वाटेल, त्याला विरुद्धलिंगी व्यक्तीचं
नातं तयार करताना काय त्याला वाटेल हा विचार तुम्ही करा. हम्म. कुठल्याही आईवडील आपल्या मुलाचं वाईट व्हावं म्हणून कार्य करत नाहीत किंवा त्यांच्या मनात नसतं. हम्म. परंतु आजपर्यंत तरी मी असं कोणी आईवडील बघितले नाही की जे म्हणतात माझ्या मुलाला वाईटच व्हायला पाहिजे. हो. परंतु त्यांना एकमेकांचं वाईट करायचं असतं, नवरा बायकोचं. आईवडिलांना एकमेकांचं वाईट करायचं नसतं. हम्म. सो आईवडील वेगळे राहा, नवरा बायको वेगळे राहा, वाव, तरच ते मूल बरोबर. खूप खूप सुंदर आहे हे. नवरा बायकोचं मूल नसतं, आईवडिलांचं मूल असतं. आई वडिलांचं. वाव वाव, खूप सुंदर डिफरन्सिएशन आहे हे.